तर घाटकोपरमधली या घडीची महत्त्वाचीच बातमी आहे। आपण म्हणतोय की घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे अक्षरशः दाणादाण उडालेली आहे। रमाबाई नगर परिसरामध्ये होर्डिंग कोसळले, वादळी वाऱ्यासह पावसामुळे दाणादाण। बघा ही दृश्य कशा पद्धतीने हे होर्डिंग कोसळलेले आहे। भर वस्तीत हे होर्डिंग कोणी उभं केलं, या होर्डिंगला उभं करण्याकरता कोणी परवानगी दिली, या संदर्भात परवानगी घेत असताना काही अटी शर्ती देण्यात आलेल्या होत्या का? भरवस्तीत मुळात हे होर्डिंग उभं झालंच कसं, या सगळ्याचा परिणाम या होर्डिंग उभं करत असताना विचारात घेतला नाही का, असे अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत। मुळात घाटकोपरमध्ये होर्डिंग हे कोसळून 7 जण जखमी होतात। त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपण चर्चा करतोय होर्डिंग, अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा। पण जी परिस्थिती खरं तर या आधी सुद्धा निर्माण झालेली होती, मग पुण्यातली होर्डिंग कोसळून जखमी झालेल्या व्यक्तींची घटना असू दे किंवा मुंबई आणि आसपासच्या उपनगरातील या घटना ताज्या असताना घाटकोपरमध्ये हे होर्डिंग उभं करण्याकरता कुणी परवानगी दिली, या सगळ्याविषयी मात्र आता सवाल उपस्थित केले जात आहेत। या सगळ्याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। काय नेमकं याला कोणी परवानगी दिली राखीची, हे रमाबाई नगर या ठिकाणी होर्डिंग उभं करण्याकरता? आता हे होर्डिंग कोसळून पहिलाच पाऊस पण नाही म्हणू शकत आपण, अवकाळीचा फटका आहे आणि 7 जण जखमी होत आहेत। इतकं स्वस्त झालंय का आयुष्य मुंबईकरांचं? नाही, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही झालेली जी दुर्घटना आहे, या ठिकाणी घाटकोपर पूर्व या ठिकाणी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत जे पेट्रोल पंप आहे बीपीसीएलचं, त्या पेट्रोल पंपच्या लगतच इतके मोठे भव्य आपण त्या ठिकाणी पाहिलं तर होर्डिंग्स आज या पूर्व उपनगरात लोकांना अचानक पाहायला मिळाले। कुठल्या प्रकारच्या परवानग्या इतक्या मोठ्या होर्डिंग्स उभा करण्यासाठी दिले गेले मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, हा एक प्रश्न आहे। आज सामान्यांच्या जीवाची पर्वा आज प्रशासनाला आहे की नाही, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला। जेव्हा लोक इतकी चर्चा करतायत की इतका मोठा होर्डिंग उभा केला गेला, उद्या काही दुर्घटना, वाऱ्यामुळे काही दुर्घटना झाली तर हे पूर्वीपासूनच याची चर्चा होती आणि या ठिकाणी अनेकांनी या संदर्भात तक्रार देखील केलेली आहे। पण प्रशासन कुठेतरी ह्या गोष्टीला बेजबाबदारपणे वागलेलं आहे। दिल्ली पोलीस यांच्या हातीमध्ये असणारं हे होर्डिंग जे आहे ते पूर्णपणे त्या पेट्रोल पंपवर पडलेलं आहे। अनेक लोक त्याच्या खाली अडकलेले आहेत, अनेक गाड्या त्या ठिकाणी अडकलेल्या आहेत, अनेक लोकांना रेस्क्यू करण्याचं काम स्थानिक राखीजी, आता तुम्ही म्हणताय, माफ करा मी तुम्हाला मध्येच तोडतेय, तुम्ही आता म्हणताय अनेक जण या होर्डिंग खाली अडकलेले आहेत, अनेक गाड्या अडकलेल्या आहेत। साधारणपणे काही आकडा तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? तुम्ही घटनास्थळी पोहोचलायत का? किती गाड्या अडकलेल्या आहेत? काही तिथे पेट्रोल पंप आहे तुम्ही म्हणताय, त्यामुळे अनेक कर्मचारी सुद्धा असतील, या सगळ्या संदर्भात काही अपडेट तुमच्यापर्यंत? नाही, आता आम्ही अनेक गाड्या इथे खाली वाकून पण त्या होर्डिंगच्या खाली पाहतोय। लोक आतून आवाज देत आहेत, काही लोक आपापल्या नातेवाईकांना फोन त्यांनी केले, त्यांचे नातेवाईक जागे राहिले, ते सगळे या ठिकाणी एकदम अस्तव्यस्त असे सगळ्या लोकांना शोधण्यामध्ये लागलेले आहेत। तर मला असं वाटतं की जेव्हा फायर ब्रिगेडच्या वतीने हे केलं जाईल, म्हणजे जे कटर वगैरे आणून जेव्हा हे अँगल्स कट केले जाईल, तेव्हा ती लोक रेस्क्यू होतील असं या ठिकाणी प्रथम दर्शनी दिसत आहे। या सगळ्यावर आता कारवाई नेमकी होणार आहे का? कारण याकरता मात्र विरोधक म्हणून तुमची जबाबदारी फार महत्त्वाची आहे। नाही, आपण विरोधक म्हणून आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे हे प्रश्न विचारतायत, तर आपण प्रशासनाला प्रश्न विचारायला पाहिजे। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांना आपण हे प्रश्न विचारायला पाहिजे। राखीजी, मुद्दा प्रश्न विचारण्याचा नाहीये, मी तुम्हाला थेट विचारते, या सत्ताधारी असू दे किंवा विरोधक, मुंबईकरांचं आयुष्य फार महत्त्वाचं आहे। मुंबईकरांचा जीव इतकाही स्वस्त झालेला नाहीये की अशा काही घटना होतात आणि मुंबईकर जखमी होतात आणि पहिल्याच पावसात मुंबईकरांची अक्षरशः दाणादाण उडते। आपण राजकारण 2 मिनिटं बाजूला ठेवूया या सगळ्यात। मुळात ही सगळी घटना ज्या व्यक्तीमुळे किंवा संबंधित व्यक्तींमुळे घडली, त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत? 100% त्यांच्या विरोधात कारवाई होण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाकडे आम्ही प्रश्न उठवणार। आम्ही प्रशासनाला या ठिकाणी जाब विचारणार। प्रशासनाकडून ज्या लोकांमुळे हे बेजबाबदारपणामुळे किंवा ज्यांच्या हलगर्जीपणामुळे की ज्यांच्या अनधिकृत या होर्डिंग्सच्यामुळे आज ही जर घटना घडली असेल तर त्यांनी त्या ठिकाणी येऊन त्या सगळ्या लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी आम्ही करतो।
निश्चित आता या सगळ्या संदर्भात तिथं कोणी दाखल झालेलं आहे का? स्थानिक लोकप्रतिनिधी कोणी त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे का लोकांची मदत करण्याकरता? या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांनी या ठिकाणी उठाव केलेला आहे. ते आलेले तिथे आणि ते या पद्धतीत म्हणजे ज्या पद्धतीने शक्य होईल लोक त्याच्या खाली उठून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न राखीजी, स्थानिक लोकप्रतिनिधी कोणी पोहोचलेलं आहे का तिथं? संपर्क तुटलेला आहे. आपण पाहतोय ही दृश्य अवकाळी पावसानं दाणादाण उडालेली आहे. घाटकोपरमध्ये बघा हे कसं होर्डिंग कोसळलेलं आहे. हे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलेली आहे. पेट्रोल पंप ज्या ठिकाणी मात्र अनेक गाड्या येत असतात सातत्यानं. खरं तर रहदारी या ठिकाणी सुरू असते, कर्मचारी असतात, पेट्रोल पंप हा सगळा केमिकलचा खरं तर सगळा परिसर आणि इथं मात्र ही घटना घडलेली आहे. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर अनर्थ होऊ शकत होता, पण मात्र आपण पाहतोय की होर्डिंग कोसळलं आणि यामध्ये 7 जण आता जखमी झाल्याचं वृत्त आहे. तर अनेक गाड्या या होर्डिंग खाली अडकल्याची आता अपडेट ही समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.